पावसाळा व पूर परिस्थितीमुळे रेशन लाभार्थ्यांना रेशन एकत्रित मिळणार। आगामी येणाऱ्या पावसाळ्यात लक्षात घेता परिणामी पूरजन्य परिस्थिती, प्रतिकूल हवामान, कार्यक्रम, लॉजिस्टिक्स, मालाची साठवणूक करिता येणाऱ्या अडचणी लक्षात घेता राज्यातील सर्व सरकारी स्वस्त धान्य दुकानात अन्नधान्याची आगाऊ उचल करण्याच्या सूचना व मंजुरी केंद्राकडून प्राप्त झाल्याने राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालय मुंबई यांची ऑगस्ट 2025 पर्यंत निश्चित केलेल्या रेशनच्या अन्नधान्याची उचल 30 मे पर्यंत करण्याचे निर्देश जारी करण्यात आलेले आहेत। राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा विभागाने काढलेल्या 9 मे रोजीच्या आदेशात नमूद केले आहे की पावसाळा तसेच पूर परिस्थिती, प्रतिकूल हवामान परिस्थिती यांमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। त्यामुळे देशातील राज्य व केंद्रशासित प्रदेशांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता लाभार्थ्यांना अन्नधान्याचं वितरण करण्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी ऑगस्ट 2025 पर्यंत NFSA अंतर्गत वाटप केलेल्या अन्नधान्याचा आगाऊ विचार करण्यात केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे। सदर अन्नधान्याची उचल व वाटप राज्यांनी 30 मे पर्यंत करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती समोर आली आहे। त्यानुसार NFSA अंतर्गत ऑगस्ट 2025 पर्यंतची अन्नधान्याची वाटपाची कार्यवाही 30 मे पर्यंत करण्याचा आदेशात निश्चित केले असल्याची माहिती आहे। याबाबत शासन आदेश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालयाचे कक्ष अधिकारी महेश कानडे यांनी जाहीर केला असल्याची माहिती आहे। राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत भंडारा तालुक्यातील एकूण 174 दुकानात अंत्योदय कार्ड योजनेसह 11,767 शिधापत्रिका आणि प्राधान्य कुटुंबाचे एकूण लाभार्थी 41,575 यांना जून, जुलै, ऑगस्ट असे एकूण 3 महिन्याचे धान्य त्यांना नेमून दिलेल्या स्वस्त धान्य दुकानातून माहे जून 2025 पासून 3 महिन्याचं धान्य एकत्रित वाटप करण्यात येणार आहे। PR कापडे, निरीक्षण अधिकारी, पुरवठा विभाग, तहसील कार्यालय, भंडारा। जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी संजीव भांबोरे, भंडारा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.